नमस्कार, मी निलिमा कदम. इयत्ता 6वी मराठी बालभारती. आजचा पाठ आहे डॉक्टर कलाम यांचे बालपण. डॉक्टर कलाम यांचे बालपण या पहिला भाग जो आपण बघितला, यामध्ये आपण डॉक्टर कलाम यांच्या लहानपणी त्यांच्यासाठी पुस्तक ही एक कशी दुर्मिळ वस्तू होती आणि त्यांना पुस्तकाची म्हणजे पुस्तकं वाचनाची त्यांना प्रचंड आवड होती आणि ती आवड पूर्ण करण्यासाठी त्यांच्या गावात STR माणिकम हे एक थोर क्रांतिकारक होते. त्यांच्याकडे पुस्तकांचा साठा होता आणि ती पुस्तकं वाचण्यासाठी ते त्यांच्या घरी सतत जात असत. त्यानंतर डॉक्टर कलाम यांचा जन्म 1931 साली. 1939 साली दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि या दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम त्यांच्या गावाला सुद्धा थोडेफार अनुभवास येऊ लागले. काय परिणाम झाला तर पंबनहून येणारी जी रेल्वे गाडी होती ती रामेश्वरमला थांबेनाशी झाली. हा युद्धाचा डॉक्टर कलाम यांच्या गावावर पहिला ठळक परिणाम झाला. लेखकाच्या लहानपणी लोक वर्तमानपत्र विविध कारणांसाठी वाचत असत आणि शमसुद्दीन हा रामेश्वरम म्हणजेच डॉक्टर कलाम यांच्या गावातला एक वर्तमानपत्राचा वितरक होता आणि या वर्तमानपत्राच्या वितरणाच्या कामासाठी डॉक्टर कलाम त्यांना मदत करत असत. ज्या वेळेला युद्ध सुरू झालं त्यावेळेला रामेश्वरमला येणारी रेल्वे गाडी ही थांबेनाशी झाली आणि मग रामेश्वरम ते धनुषकोडी दरम्यान रेल्वेमधून जे वर्तमानपत्राचे गठ्ठे फेकले जात असत ते गोळा करण्यासाठी शमसुद्दीन यांनी डॉक्टर कलाम यांना विचारणा केली आणि डॉक्टर कलाम हे सुद्धा त्या कामाला तयार झाले आणि अशा प्रकारे डॉक्टर कलाम यांनी वर्तमानपत्राच्या कामामध्ये शमसुद्दीन याला मदतनीस म्हणून काम करायला सुरुवात केली. तर या शमसुद्दीनचा डॉक्टर कलाम यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. आता आपण पुढे बघणार. काय म्हणतायत बघा लेखक. माझ्या वडिलांकडून मी प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त शिकलो. तर आईने मला चांगल्यावर विश्वास ठेवायची आंतरिक शक्ती दिली, दयाळू वृत्ती दिली. या चित्रात तुम्हाला दिसतंय डॉक्टर कलाम यांचं हे कुटुंब आहे आणि हे जे दिसतायत हे आहेत डॉक्टर APJ अब्दुल कलाम त्यांच्या लहानपणीचे. त्यांचे वडील, आई आणि त्यांची भावंड. वडिलांकडून त्यांनी काय शिकले तर प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त. स्वतःला शिस्त असेल तर ती शिस्त पुढे जाऊन आपल्या खूप अंगवळणी पडते आणि त्याचा भविष्यामध्ये आपल्यालाच उपयोग होतो. तर हे गुण ते वडिलांकडून शिकले. तर आईने त्यांना चांगल्यावर विश्वास ठेवायची आंतरिक शक्ती दिली. आंतरिक शक्ती म्हणजे काय तर मनोबल, स्वतःचं बल म्हणजे स्वतःच्या मनावर स्वतःवर विश्वास ठेवायची एक शक्ती जी आहे ती आईने दिली. दयाळू वृत्ती दिली. अर्थात माझ्या तिन्ही भावांनी आणि एका बहिणीने देखील हा ठेवा त्यांच्याकडून उचलला. ठेवा म्हणजे संग्रह, म्हणजे आपल्या आईवडिलांकडून आपण जे काही शिकतो तो तशाच प्रकारे त्यांनी सुद्धा आपल्या आईवडिलांकडून हे गुण शिकून घेतले. पण मला जो जलालुद्दीन आणि शमसुद्दीन यांचा निकट सहवास घडला त्याने मी स्वतंत्र वेगळा असा बनत गेलो. निकट म्हणजेच जवळचा. निकट म्हणजे काय जवळचा. तर शमसुद्दीनकडे ते कशासाठी जायचे तर एक ते वितरक होते आणि वर्तमानपत्राचे वितरक होते आणि या वर्तमानपत्राच्या वितरणासाठी ते शमसुद्दीन बरोबर काम करत होते आणि त्यामुळे त्या शमसुद्दीनचा जो काही त्यांचे जे काम करण्याची पद्धत आहे त्यांच्याबरोबर राहून ते शिकले. तर जलालुद्दीन यांच्याकडूनही त्यांना बरंच काही शिकायला मिळालं. शाळेत शिकायला न मिळालेले शहाणपण मी जलालुद्दीन कडून शिकलो. बघा ते काय म्हणतायत.
जे शाळेत शिकवलं जात नाही. शाळेमध्ये बऱ्याच गोष्टी शिकवल्या जातात, परंतु व्यवहारामध्ये कसं वागायचं हे शिकवणं सुद्धा तितकंच आवश्यक असतं. आणि लक्षात ठेवा मुलांनो, की या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण आजूबाजूला आपल्या बरोबर जी काही माणसं असतात, ज्यांच्या सहवासात ज्यांच्या सोबत आपण वाढतो, मोठे होतो, त्यांचा कळत नकळत परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होत असतो. आणि अशाच प्रकारे जलालुद्दीन आणि शमसुद्दीन कडून व्यावहारिक जगतातील अनेक गोष्टी डॉक्टर कलाम यांना शिकायला मिळाल्या. शमसुद्दीन कडून मी चेहऱ्यावरून दुसऱ्याच्या मनातली, त्याचबरोबर शरीराची व डोळ्यांची भाषा ओळखायला शिकलो. बघा लेखक काय म्हणतायत, की दुसऱ्याच्या मनात काय चाललं आहे हे मी कोणाकडून शिकलो, तर शमसुद्दीन कडून शिकलो. लक्षात ठेवा, या गोष्टी आपल्याला शिकवता येत नाहीत, तर आपण एखाद्या व्यक्तीच्या सहवासात राहतो, त्याच्या सोबत जेव्हा राहतो तेव्हा कळत नकळत त्याच्याकडून या गोष्टी आपण शिकत असतो. माझ्यामध्ये जो सर्जनशीलतेचा स्रोत उगम पावत, फुलत, खळाळत गेला, त्याचे श्रेय मी निसंशय त्या दोघांच्या सहवासात माझ्यावर पडलेल्या प्रभावाला देतो. काय म्हणतात बघा, सर्जनशीलता. सर्जनशीलता म्हणजेच काय, तर नवनिर्मिती. डॉक्टर कलाम आपण आज त्यांना एक मिसाईल मॅन, राष्ट्रपती, अणुशास्त्रज्ञ म्हणून ओळखतो, परंतु ती जी जडणघडण आहे, ते जे त्यांचं घडण आहे, ही घडण ही लहानपणी होत असते. आणि सर्जनशीलता म्हणजे नवनिर्मिती करणं, काहीतरी नवीन करणं. त्यांनी हे जे नवीन प्रयोग केले, ते एक शास्त्रज्ञ होते, नवीन नवीन गोष्टी ते शोधत होते. तर ही सर्जनशीलता त्यांना कुठे मिळाली, तर या दोघांकडून शिकायला मिळाली. त्यांचं बघा, ते म्हणतायत की याचं सर्व श्रेय मी मोठा झालो, कोणामुळे झालो, जरूर माझ्या आईवडिलांचा त्यामध्ये सहभाग आहे, परंतु जलालुद्दीन आणि शमसुद्दीन यांच्या सहवासात ज्या काही गोष्टी मी शिकलो आणि त्यामुळे माझ्यामध्ये ही नवनिर्मितीचा स्रोत किंवा नवनिर्मितीची शक्ती, एक झरा काय झाला, एक उगम पावत गेला, म्हणजे त्याची सुरुवात होत गेली, तो फुलला आणि खळाळत गेला या दोघांमुळे. बघा किती मनाचा मोठेपणा आहे, की ते सगळं श्रेय या दोघांना दे. रामेश्वरम सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी रामनाथपुरमला शिक्षण घेण्यासाठी मी माझ्या वडिलांकडे परवानगी विचारली. रामेश्वरम हे एक छोटंसं गाव होतं आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजेच रामनाथपुरम या ठिकाणी जाणं आवश्यक होतं. मग त्यासाठी त्यांनी वडिलांकडे परवानगी मागितली. विचारात पडल्यासारखे ते क्षणभर गप्प झाले. कोण? त्यांचे वडील. विचार करता करता त्यांना शब्द लाभावेत आणि ते ओठातून बाहेर पडावेत तसे वडील बोलू लागले. ते मला म्हणाले, अबुल, तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे. सीगल पक्षी घरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात आणि नवे प्रदेश शोधतात, तसे या मातीचा आणि इथल्या स्मृतींचा मोह सोडून तुझ्या इच्छा आकांक्षा जिथे पूर्ण होतील तिथे तुला जायला हवे. आम्ही आमच्या प्रेमाने तुला बांधून ठेवणार नाही. आमच्या गरजा तुझा रस्ता अडवणार नाहीत. माझी आई मला दूर पाठवायला काळजीने आढेवेढे घेत होती. बघा काय म्हणतायत लेखक, की शिक्षण घेण्यासाठी त्यांना रामनाथपुरमला जिल्ह्याला जावं लागणार होतं, त्यासाठी त्यांनी परवानगी मागितली. त्यावेळेला त्यांचे वडील काय म्हणाले, की सीगल पक्षी, या चित्रात दिसतोय तुम्हाला, हा आहे सीगल पक्षी. सीगल हा जो पक्षी असतो, या पक्षाची तुलना का केली आहे, तर हे पक्षी नवे प्रदेश सतत शोधत असतात. नव्या ठिकाणी गेल्यानंतर ते त्या ठिकाणी काही काळ वास्तव्य करतात. आता का नवी प्रदेश शोधतात, तर त्यांच्या पिल्लांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी योग्य जागा, योग्य अन्न ज्या ठिकाणी मिळेल अशा ठिकाणी हे पक्षी सतत स्थलांतर करत असतात.
आणि मग त्या ठिकाणी त्यांना योग्य जागा आढळली की त्या ठिकाणी ते काही काळ वास्तव्य करतात, आपल्या पिल्लांना जन्म देतात आणि पुन्हा परत नव्या ठिकाणाकडे आगेकूच करतात. तर हे सीगल पक्षाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे एकाच ठिकाणी ते राहत नाही, तर नवीन काहीतरी मिळवण्यासाठी, नवीन काहीतरी शिकण्यासाठी ते दुसऱ्या ठिकाणी जातात. बघा, त्यांच्या वडिलांनी त्यांना या सीगल पक्षाची उपमा देऊन सांगितलं की ते जसे घरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात, ते एकटेच जात आहेत बघा, आणि नवे प्रदेश शोधतात, तसंच तुला सुद्धा एकट्यालाच हा प्रदेश सोडून, म्हणजे हे गाव सोडून, इथली माती, या इथल्या आठवणी या सोडून तुझ्या इच्छा, तुझी स्वप्न जिथे पूर्ण होतील तिथे तुला जायला हवे. बघा, आई वडिलांना आपलं मूल आपल्यापासून लांब जावं असं मुळीच वाटत नसतं. त्यामुळे पुढे ते म्हणतात, आम्ही आमच्या प्रेमाने तुला बांधून ठेवणार नाही, आमच्या गरजा तुझा रस्ता अडवणार नाही. म्हणजे आमच्यासाठी तू तुझी स्वप्न लहान करू नको, तुझी स्वप्न, तुझ्या इच्छा जिथे पूर्ण होतील तिथे तुला जायलाच हवे. तर आकांक्षा म्हणजे इच्छा, तर त्यासाठी तुला तुझ्या इथल्या स्मृतींचा, म्हणजे इथली जी आठवण आहे, तुझे इथले मित्र आहेत, तुझं हे घर आहे, हे सगळं सोडून तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुला दूर जायलाच हवं. आईला मात्र दूर पाठवायला थोडी काळजी असते आईला, आणि त्यामुळे ती आढेवेढे घेत होती. म्हणजे मागे पुढे तिचं चालू होतं. आढेवेढे घेणे म्हणजे थोडंसं तिची इच्छा नव्हती, अनिच्छा ती व्यक्त करत होती. शमसुद्दीन आणि जलालुद्दीन माझ्यासोबत रामनाथपुरमला आले, परंतु डॉक्टर कलाम यांची स्वप्न मोठी होती आणि त्यामुळे त्यांनी रामेश्वरम सोडून रामनाथपुरमला यायचा निश्चय केला आणि तो त्यांनी घेतला. ते शिक्षण आपलं पूर्ण करण्यासाठी रामनाथपुरमला आले. रामनाथपुरम हे एक जिल्ह्याचं ठिकाण होतं. त्यांच्या सोबत अर्थातच कोण होतं? बघा, शमसुद्दीन आणि जलालुद्दीन. त्यांनी माझे नाव शाळेत घातले, शाळेमध्ये त्यांनी त्यांचं नाव घातलं, माझी राहण्याची नीट व्यवस्था केली. पण श्वार्ट्झ हायस्कूल आणि या नव्या वातावरणात माझा जीव रमेना. हे त्यांचं रामनाथपुरमचं, त्यांची शाळा श्वार्ट्झ हायस्कूल. पण या ठिकाणी ते म्हणतात की माझा जीव रमेना, म्हणजे त्यांना जीव रमणे म्हणजे आवड वाटणे, त्यांना गावची ओढ होती, त्यामुळे त्यांना तिकडे आवडेनासं झालं. 50,000 वस्ती असलेल्या या शहरात सदैव गजबज असायची. बघा, मोठं जिल्ह्याचं ठिकाण होतं, 50,000 जास्त वस्ती होती, सदैव गजबज म्हणजे गडबड असायची. पण तरी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी आवडत नव्हतं. काय म्हणतात पुढे बघा ते, पण रामेश्वरमला जसा एकजिन्सीपणा होता तसा इथे माझ्या अनुभवाला आला नाही. एकजिन्सीपणा म्हणजे एकसारखेपणा. गावामध्ये कसं सगळं एकसारखं असतं, एका संथ चालीमध्ये सगळं चाललेलं असतं. शहरामध्ये तसं नसतं. शहरामध्ये सगळं वेगवेगळं असतं. प्रत्येकाच्या गरजा, प्रत्येकाची स्वप्न, प्रत्येकाच्या इच्छा वेगवेगळ्या असतात. आणि त्यामुळे रामेश्वरम आणि रामनाथपुरम यामध्ये खूप मोठा फरक होता. मला घराची ओढ अस्वस्थ करायची आणि म्हणून रामेश्वरमला जायची प्रत्येक संधी मी उडी मारून साधायचो. बघा, त्यांना प्रत्येक, साहजिकच आपल्याला आपलं घर, आपलं गाव खूप प्रिय असतं आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळायचा त्यावेळेला ते आपल्या घरी रामेश्वरमला उडी मारून, काय म्हणतात बघा, त्या प्रत्येक संधी मी उडी मारून साधायचो. ते संधी शोधत बघत असायचे की कधी मला गावी जायला मिळतं. इथे असलेल्या शिक्षणाच्या उदंड संधीपेक्षा आईच्या हाताच्या गोड मला मोलाची वाटत असे. मोलाची म्हणजे मूल्यवान, किमती. या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा, हे आहे रामनाथपुरम शहर जिल्ह्याचं ठिकाण आणि हे आहे रामेश्वरम, त्यांचं छोटंसं गाव. त्यांचे वडील धनुषकोडी येथे
नौका बांधायचा, होडी बांधायचा व्यवसाय करत असत. आणि रामेश्वरम हे समुद्राच्या ठिकाणी एक छोटंसं गाव होतं आणि रामनाथपुरम हे तामिळनाडूतील एक जिल्ह्याचं ठिकाण. तर अशा प्रकारे जेव्हा जेव्हा संधी मिळत असे तेव्हा ते आपल्या गावी रामेश्वरमला काय करत असत, जात असत. तर उदंड म्हणजे पुष्कळ, ओढ म्हणजेच प्रेम आणि उदंड म्हणजे पुष्कळ. त्यांना पुष्कळ आपल्या घराबद्दल खूप प्रेम होतं आणि म्हणून शिक्षणाची पुष्कळ संधी त्यांना जरी मिळत होती तरी सुद्धा आपल्या आईच्या हाताच्या गोड पोळ्यांची ओढ म्हणजेच प्रेम त्यांना खूप मोलाची वाटत असे, मूल्यवान वाटत असे. तर अशा प्रकारे रामनाथपुरमला लेखकाचा जीव रमत नव्हता, कारण त्यांना आपल्या घरची आठवण येत होती. हळूहळू माझे घरापासून दूर जाणे मी स्वीकारत गेलो, परंतु त्यांचा निश्चय ठाम होता. त्यांचं स्वप्न होतं, काहीतरी त्यांना करायचं होतं आणि म्हणून हळूहळू माझे घरापासून दूर जाणे मी स्वीकारत गेलो. नव्या वातावरणाशी जुळवून घ्यायचे मी मनाशी ठरवले. त्यांनी ठरवलं की मला आता या ठिकाणी काय करायचंय, राहायचंच आहे, कारण माझ्या वडिलांच्या माझ्याकडून विशेष अपेक्षा आहेत हे मला ठाऊक होते. मी कलेक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी, जिल्ह्याचा अधिकारी, जिल्ह्याचा प्रमुख. त्यांना माहिती होतं की वडिलांच्या आपल्याकडून काहीतरी अपेक्षा आहेत. काय अपेक्षा होत्या वडिलांच्या, तर त्यांनी कलेक्टर व्हावं, जिल्हाधिकारी व्हावं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल आणि आपण जाणतो की त्यांची फक्त जिल्हाधिकारी हीच अपेक्षा त्यांनी पूर्ण केली नाही, तर ते आपल्या भारताचे कोण बनले, राष्ट्रपती, प्रथम नागरिक राष्ट्रपती ते बनले. तर अशा प्रकारे त्यांना माहिती होतं की आपल्या वडिलांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत, त्यामुळे नव्या वातावरणाशी जुळवून घ्यायचं त्यांनी ठरवलं आणि त्यांचं म्हणजेच वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं हे माझे कर्तव्य होते हे त्यांना माहिती होतं. कर्तव्य म्हणजे जबाबदारी. आपल्या वडिलांचं स्वप्न मला पूर्ण केलं पाहिजे ही माझी जबाबदारी आहे आणि त्यासाठी मला घरापासून दूर राहणं आवश्यक आहे. त्यासाठी रामेश्वरम मध्ये वाटणारी सुरक्षितता, तिथले प्रेमळ वातावरण यांचा त्याग करणे मला भाग होते. त्याग करणे म्हणजे सोडून देणे. रामेश्वरम हे त्यांचं गाव, आईच्या हातच्या पोळ्या, तिथली माती, तिकडची ओढ, या सगळ्याचा त्याग करणं, त्या सगळं सोडून देणं, हे सगळं त्यांना भाग होतं, आवश्यक होतं. कशासाठी, तर वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपली जबाबदारी काय आहे हे त्यांनी ओळखलं आणि त्यानुसार त्यांनी वागायला म्हणजेच नव्या वातावरणाशी जुळवून घ्यायला सुरुवात केली. विद्यार्थी मित्रांनो, थोर अणुशास्त्रज्ञ, एक महान वैज्ञानिक, भारताचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम, आज आपण त्यांच्याकडे फार मोठ्या आदराने पाहतो. परंतु डॉक्टर कलाम यांचं बालपण कसं गेलं, त्यांची जडणघडण कशी झाली, एका छोट्याशा सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला, परंतु प्रतिकूल परिस्थितीशी मात करून शिकण्याची एक जिद्द त्यांच्यामध्ये होती आणि ती जिद्द चिकाटी ठेवून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि एका सर्वोच्च पदापर्यंत ते पोहोचले. हा जो त्यांचा प्रवास होता हा साधा नव्हता. त्यासाठी त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं, संकटांचा सामना करावा लागला आणि म्हणून त्यांचं एक या ठिकाणी मी सुविचार लिहिले आहे बघा. एक त्यांचे विचार आहे की अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम ही जगातील सर्वात गुणकारी औषधे आहेत. बघा, त्यांनाही अगदी सहज यश मिळालं नाही, अगदी सहज ते शास्त्रज्ञ झाले नाही, तर त्यांनाही अपयश नक्कीच आलं असणार
आणि म्हणून ते काय म्हणतात, तर अपयश नावाचा एक रोग आहे आणि त्यासाठी काय पाहिजे, औषध कोणतं, तर आत्मविश्वास, स्वतःवर विश्वास हवा आणि तो विश्वास पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम, सतत परिश्रम करणं, मेहनत करणं ही दोनच गुणकारी औषधं आहे आणि ती जर आपण आपल्या बरोबर ठेवली तर आपण कोणतंही यश प्राप्त करू शकतो. तर अशा प्रकारे डॉक्टर कलाम यांचं बालपण गेलं. त्यांच्या विविध गुणांचा परिचय या पाठातून आपल्याला करून देण्यात आला आहे. 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिन, हा डॉक्टर अब्दुल कलाम जयंती, हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. विविध प्रत्येक आपल्या देशातील विविध राज्यातील शाळा, महाविद्यालये यामध्ये हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचबरोबर हा दिवस विद्यार्थी दिन म्हणूनही साजरा केला जातो. डॉक्टर कलाम यांचे लेखन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार करण्याची दृष्टी, शक्तिशाली कृती करण्याची प्रेरणा आणि चेतना देण्याचे काम करतील, या दृष्टिकोनातून वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन केले जाते. त्यांनी कोणकोणती पुस्तकं लिहिलेली आहेत हे आपण मागील भागामध्ये आढावा घेतलेला आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ आणि राजकारणी. थोडक्यात त्यांची माहिती आपण बघणार आहोत. त्यांचं पूर्ण नाव अउल पाकीर जैनुलब्दीन अब्दुल कलाम. त्यांच्या वडिलांचे नाव जैनुलब्दीन मराकायर, आईचे नाव अशिअम्मा जैनुलब्दीन. जन्म 15 ऑक्टोबर 1931, तामिळनाडूतील रामेश्वरम या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांचं शिक्षण, सुरुवातीचं शिक्षण त्यांनी रामेश्वरमला केलं, नंतर रामनाथपुरमला आणि त्यानंतर मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अण्णा युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी त्यांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून त्यांना ओळखलं जातं. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाच्या विकासासाठी त्यांनी जे काम केलं त्या कामासाठी ते भारतीय मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेली विविध पुस्तके, अदम्य जिद्द, मराठी अनुवादित आहेत ही पुस्तकं, इग्नायटेड माइंड्स, इंडिया 2020, अ व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम. त्यांनी स्वतः आणि त्यांच्याबरोबर सहलेखक YS राजन, भारत 2020 नव्या सहस्त्रकाचा भविष्यवेध या नावाने हे पुस्तक मराठीमध्ये प्रसिद्ध आहे. इंडिया माय ड्रीम, उन्नयन, इनव्हिजनिंग अँड एम्पॉवर्ड नेशन, विंग्स ऑफ फायर, ज्या आपण आता हा जो पाठ बघितला तो याच पुस्तकामधून घेण्यात आलेला आहे. सायंटिस्ट टू प्रेसिडेंट, एक शास्त्रज्ञापासून ते राष्ट्रपती कसे बनत गेले ते सुद्धा त्यांचं एक आत्मकथनात्मक पुस्तक प्रसिद्ध आहे. टर्निंग पॉइंट्स हे सुद्धा त्यांचं एक अतिशय सुंदर पुस्तक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर कमेंट बॉक्स मध्ये तुमची कमेंट द्या. थँक्यू.